यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। घराजवळच खेळत असलेली एक चिमुकली अचानक बेपत्ता होते। कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होते आणि काही तासातच जे समोर येतं ते पाहून सगळेच हादरून जातात। त्या चिमुकलीचा मृतदेह शेजारच्यांच्याच घरात पोतात बांधलेल्या अवस्थेत सापडतो। पाहूया सविस्तर नेमकं काय घडलं। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ या गावात ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली। शिवानी पंकज जाधव असे या निष्पाप चिमुकलीचे नाव आहे। शनिवारी शिवानी आपल्या घराजवळ खेळत होती। नेहमीप्रमाणे खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली। बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला। आई वडिलांनी गावभर शोधाशोध सुरू केली। नातेवाईक आणि गावकऱ्यांनीही शोध मोहिमेत सहभाग घेतला, मात्र शिवानीचा काहीच पत्ता लागला नाही। यानंतर दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। घराघरात तपास सुरू झाला। दरम्यान संशयाच्या आधारे काही घरांची झडती घेण्यात आली आणि याच वेळी एक धक्कादायक सत्य समोर आले। गावातील कैलास जाधव यांच्या घराची तपासणी केली असता शिवानीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला। हा प्रकार समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। निष्पाप चिमुकलीचा असा निर्दयी अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी कैलास विलास जाधव आणि सोनू विलास जाधव यांना ताब्यात घेतले। याशिवाय आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला। पोलिसांना यश मिळालं। सध्या हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली याचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे 4 वर्षांपूर्वी आर्णी येथे घडलेल्या मानवी प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली। या प्रकरणातही शेजारच्यांनीच एका चिमुकलीचा खून करून मृतदेह लपवून ठेवला होता। बोथ गावातील ही घटना पुन्हा एकदा समाजाला हादरवून सोडणारी ठरली आहे। निष्पाप चिमुकलीचा असा अमानुष खून आणि तोही शेजारच्यांकडून, ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। या प्रकरणामागील नेमकं कारण काय हे लवकरच समोर येईल, मात्र अशा घटनांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे।